नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी गुळ आणि शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहे। तर त्यासाठी मी आधी शेंगदाणे भाजून घेत आहे। शेंगदाणे चांगले खरपूस भाजायचे आहेत। 1 वाटी शेंगदाणे भाजत आहे मी। कमी गॅसवरच शेंगदाणे भाजायचे आहेत। चिक्की बनवण्यासाठी गुळाचा पाक कसा बनवायचा, किती वेळ लागतो बनण्यासाठी, ते सगळं मी पुढे व्हिडिओ सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत। शेंगदाणे अगदी खरपूस भाजायचे आहेत। तर इथे शेंगदाणे पाहू शकता खरपूस भाजलेले आहेत। आता गॅस बंद करायचा आहे आणि शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढायचे आहेत थंड होण्यासाठी। तर इथे मी शेंगदाणे काढत आहे एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी। तर इथे पाहू शकता शेंगदाणे ही थंड झाले आहेत। आता मी त्याच्यावरचे टरफल काढत आहे। तर अशा पद्धतीने हाताने चोळून असे टरफल काढायचे आहेत त्याच्यावरचे। शेंगदाणे खरपूस भाजल्यामुळे टरफल अगदी सहज निघतात आणि त्या शेंगदाण्याची टरफल काढली की त्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या। तर इथे मी शेंगदाण्याच्या पाकळ्या करून घेतल्या आहेत। आता मी पाक तयार करायला घेत आहे। तर इथे मी 1 वाटी गूळ घेतला आहे। ज्या वाटीने शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने गूळ घेतला आहे। कमी गॅसवरच आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा आहे। पाक बनायला जास्त वेळ लागत नाही। चिक्कीसाठी जो पाक आहे तो कसा बनवायचा, कसा ओळखायचा, पाक तयार झाला आहे की नाही, ते मी सांगणार आहे पुढे व्हिडिओमध्ये। अगदी साधी सोपी पद्धत मी सांगणार आहे पाक बनवण्याची। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तर इथे मी गुळाचा पाक तयार करत आहे। तर इथे आता गूळ विरघळायला लागलेला आहे। हा असा ढवळत राहायचा। गुळ शेंगदाण्याची चिक्की खूप हेल्दी असते लहान मुलांना खायला। तर इथे पाक तयार होत आहे तोपर्यंत मी पोळपाट आणि इथं मी बेलन घेतला आहे त्याला मी तूप लावून घेत आहे। तेल लावलं तरी चालेल आणि एका मोठ्या ताटात जरी चिक्की बनवली तरी चालते। मी पोळपाट बेलण्यावरती बनवत आहे। मी या पोळपाटावर चिक्की बनवत आहे। सगळीकडून तूप लावून घेते। आता पाहू शकता गुळाला चांगली उकळी येत आहे।
जास्त टाइम लागत नाही, 5 ते 7 मिनिट लागतात पाक बनायला गुळाचा. कलर ही छान येत आहे पाकाचा. तर आता आपण चेक करूया पाक तयार झाला आहे की नाही. तर त्याची अगदी सोपी पद्धत अशी आहे की हा पाक घ्यायचा आणि पाण्यामध्ये असा टाकायचा. जर तो कडक आला असेल तर पाक तयार झाला आहे असं, आणि जर कडक नसेल तर पाक तयार नाही झाला. तर इथं पाहू शकता हा कडक नाही झालेला पाक. तर अजून एक 2 ते 3 मिनिट आपण पाक हलवून घेऊया. तर गूळ कढईत टाकल्यापासून आतापर्यंत 3 मिनिट झाले आहेत. अजून एक 2-3 मिनिट आपण असाच ढवळून घेऊया पाक. पाक व्यवस्थित तयार झाला की आपली चिक्की खायलाही चांगली लागते, अगदी कुरकुरीत होते आणि चिकट होत नाही. पाक जर व्यवस्थित नाही झाला तर मग चिक्की आपल्याला आपल्या दाताला चिकटते, व्यवस्थित होत नाही. तर मी सांगितलेल्या प्रमाणे जर तुम्ही पाक बनवला तर चिक्की खूप छान होईल. तर इथे तुम्ही पाहू शकता पाकाला असा वरती उकळी येऊन फेस यायला लागलेला आहे. तर आता आपण चेक करूया पाक तयार झाला आहे का. तर पाक तयार झाला आहे. हे पहा, जर अशी गोळी तयार झाली आणि अशी जर पाण्यात टाकली तर आवाज येतो टक असा, म्हणजे आपला गुळाचा पाक तयार झाला आहे चिक्कीसाठी. तर आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि ज्या शेंगदाण्याच्या पाकळ्या केलेल्या आहेत त्या पूर्ण टाकायच्या आहेत. आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाक आणि शेंगदाणे. अशा पद्धतीने मिक्स करायचे आहे. आणि मिक्स करून झाले की मी पोळपाटावरती काढून घेणार आहे. पोळपाटावर काढून घेतली की अशी पसरून घ्यायची आणि अशी बेलण्याने लाटून घ्यायची. आता मी इथे जास्त पातळ आणि जास्त जाड नाही ठेवत, मीडियम साईज मध्ये ठेवत आहे. तुम्ही तुमच्या आकारानुसार ठेवू शकता, तुम्हाला जसा आकार हवा आहे तसे. जाड हवे असेल तर जाड ठेवू शकता, एकदम पातळ हवी असेल तर पातळ ठेवू शकता.
तर मी अशा पद्धतीने चिक्की लाटून घेत आहे. तर यानंतर चिक्की गरम असतानाच कट करायची आहे, कट मारायची आहे त्याच्यामधून, कारण ती जर थंड झाली तर कडक होते आणि मग आपल्याला कट करता येत नाही. फक्त इथून असे कट मारून घ्यायचे गरम गरम असतानाच. तर चाकूने किंवा मग पिझ्झा कटरने असं आपण कट मारून घेत आहे. पूर्ण थंड होऊन द्यायची चिक्की, म्हणजे मग छान निघते. तर मी अशा पद्धतीने याला कट मारून घेत आहे. तर मी अशा पद्धतीने चिक्कीला कट मारून घेतले आहेत. तर आता मी पूर्ण थंड होऊन देणार आणि त्याच्यानंतर काढणार आहे. तर आता चिक्की थंड झाली आहे. चिक्की थंड होण्यासाठी अर्धा तास लागलाय. तर आता मी काढून दाखवते तुम्हाला चिक्की. बघा किती पटकन निघते चिक्की, आणि चिक्कीचा कलरही खूप सुंदर आलेला आहे, अगदी परफेक्ट. तर आता मी सगळे काढून घेत आहे एका प्लेटमध्ये चिक्की. तर अजिबात चिकट झालेली नाही चिक्की, एकदम अशी कडक आली आणि कुरकुरीत होणार आहे, झाली आहे ही चिक्की. पूर्ण थंड होऊन द्यायची चिक्की, म्हणजे पटकन निघते. तर अशा पद्धतीने चिक्की तयार झालेली आहे. तर चिक्की तयार होण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही, पण ही थंड होण्यासाठी थोडा वेळ लागतो जास्त. गुळाचा पाक असल्यामुळे थंड होण्यासाठी थोडा टाइम लागतो. आणि गुळाचा पाक तयार होण्यासाठी मला साधारणतः 7 ते 8 मिनिट लागलेले. तर मी इथे पूर्ण चिक्की काढून घेत आहे एका प्लेटमध्ये. तर इथे मी एका प्लेटमध्ये पूर्ण चिक्की काढून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान कलर दिसत आहे चिक्कीचा, आणि एकदम परफेक्ट चिक्की तयार झालेली आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या रेसिपी बरोबर. तोपर्यंत नमस्कार.